आणि याला जर का तोंड द्यायचं असेल अशा सगळ्या अन्यायाला, दडपणाला आणि या धार्मिक अत्याचारांना, तर ते शिवाजीराजांनी कसं दिलं आणि काय दिलं ह्याचं एक मी आत्ता जे उदाहरण आता तुम्हाला सांगणार आहे. काटा येईल तेव्हा उदाहरण ऐकून, पण हे कागदोपत्री नोंदलेलं आहे. समकालीन लोकांनीच नोंदवलेलं आहे. हे काही उत्तरकालीन नंतर काही लिहिलेलं नाही आहे, समकालीन कागदपत्रातनं लिहिलेलं आहे. 1667 सालची गोष्ट आहे. शिवाजीराजे आग्र्याहून आले, इथं आजारी पडलेले होते. पण शिवाजीराजे 67मध्ये त्यांनी आदिलशाहीशी एक तह करून टाकला. ते म्हणाले गोव्यात अत्याचार चालू आहेत आणि सावंतवाडीची जी काही मंडळी आहेत ही सगळी इथं कर देतो म्हणून सांगतात आणि तिथं गोळा करायला गेलं की गोव्यात पळून जातात आणि पोर्तुगीज लोक त्यांना आश्रय देतात. याचा बंदोबस्त मला करायला वेळ पाहिजे म्हणून आदिलशाहीशी शिवाजी महाराजांनी एक तात्पुरता तह करून टाकला. आणि शिवाजीराजे बारदेसमध्ये आले. गोव्याचे 3 भाग आहेत. वरचा भाग आहे त्याला म्हणायचं बारदेस, मधलं जे बेट आहे ज्याला वेल्ह्यात गोवा असं म्हणतात त्याला म्हणायचं तिसवाडी, आणि खाली सगळा जो भाग आहे त्याला म्हणायचं साष्टी. त्यातल्या हा जो तिसवाडी भाग आहे तिथे विजरी असायचा, विजरी म्हणजे व्हाईसरॉय असायचं ते. आणि त्यावेळेला गोव्यात एक नवीन विजरी आलेला होता, त्याचं नाव कोंदी दसा व्हिन्सेंटी, अकाउंट ऑफ सेंट व्हिन्सेंट असा तो तिथं आलेला होता.